नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी सध्या आलो आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील व्याड येथे। ऐतिहासिक नगर व्याड इथे अनेक ऐतिहासिक मंदिर आहे। सध्या मी येऊन पोहोचलो आहे भगवान विष्णू लक्ष्मी मंदिरामध्ये। याला श्री विष्णू मंदिर असं म्हणून सुद्धा संबोधले जाते। अगदी पंचक्रोशीत अशा प्रकारचं मंदिर कुठेही नाही आहे। तर आपण भगवान विष्णूंचं व्याडमधलं हे ऐतिहासिक मंदिर पाहूया, थोडी माहिती जाणून घेऊया, दर्शन घेऊया। हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण सध्या आहोत विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील व्याड या ऐतिहासिक नगरीमध्ये आणि पाहणार आहोत ऐतिहासिक असं श्री विष्णू भगवानांचं मंदिर। अगदी सुंदर असं हे मंदिर आपल्याला समोर दिसतं आहे। या स्थानाला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक असं म्हणतात आणि इकडे आहे भगवान विष्णूंचं मंदिर। हे बघा, भगवान श्रीकृष्ण आहेत वर आणि वर लिहिलं सुद्धा आहे। गावकरी आहेत सगळे इकडे बसले। नमस्कार, चला आज जाऊयात आणि दर्शन घेऊयात। तर इथे श्री रेणुका देवी आहे, त्यांचं तांदळ आहे आणि इथे आणखी एक आय थिंक महादेव आहे, कारण त्रिशूल आहे त्यांच्यासोबत। नमस्कार करा आणि इथे आत आपण जाऊयात आणि वंदन करूया। यस, तत्पूर्वी इकडे विठ्ठल रखुमाई पण आहेत, त्यांनाही नमस्कार करा। सुंदर प्रतिमा ना। चला तर जाऊया आणि भगवान लक्ष्मी विष्णूंचे दर्शन घेऊया। व्याडमधील हे ही एक ऐतिहासिक मंदिर आहे। नमस्कार करा। आपण गर्भगृहात जाऊयात। इथले महाराज आहेत, नमस्कार। आणि इथे भगवान लक्ष्मीनारायण भगवान विष्णू लक्ष्मी आहेत, त्यांना लक्ष्मीनारायण असंच आपण संबोधतो आणि अगदी अशी प्राचीन अशी प्रतिमा आहे। वंदन करा, नमस्कार करा, खूप सुंदर दर्शन घ्या भगवान विष्णू लक्ष्मींचे। हे व्याडमध्ये आहेत। व्याडचं हे ऐतिहासिक मंदिर आहे आणि फार सुंदर अशा प्रतिमा आहे। तुम्ही कधी जर या भागात आलात तर इकडे नक्की या, दर्शन घ्या, खूप सुंदर स्थान आहे। वंदन करा। तर आपण भगवान विष्णू लक्ष्मींचे दर्शन घेतले। ते देवालय आतनं कसं दिसतं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं। याचं बाहेरचा परिसर आहे, अगदी सुंदर असा सभामंडप आहे हे बघा। आणि हे बघा केवढी मोठी घंटा आहे ना। आणि हा सगळा परिसर आहे। इकडनं मुख्य देऊळ आहे। नमस्कार केला आपण। इथे ज्ञानेश्वरी पारायण केलं जातात। त्यानंतर इकडे ना जेव्हा हां बरोबर मी दाखवतो। इथे भगवान महादेव आहेत आणि हे कावड यात्रा असते तेव्हा वापरले जातात। इथे ना भगवान विष्णूंची जी प्रतिमा आहे ती कशी दिसते ते मला गुरुजी सांगत होते। त्याचा एक फोटो आहे, तो मी तुम्हाला दाखवतो। तर आत भगवान विष्णूंची जी प्रतिमा आहे ती कशी आहे तर त्याचा एक फोटो आहे बाहेर लावलेला। तो फोटो गुरुजी मला दाखवत होते। बघा किती रेखीव अशी भगवान विष्णूंची प्रतिमा आहे। शंख दिसेल तुम्हाला, चक्र दिसेल, सुंदर अशी। सुंदर ना, डोळे किती सुंदर आहे। अगदी रेखीव अशी भगवान विष्णूंची ही प्रतिमा आहे जी आत तुम्हाला दिसेल। श्री विष्णू लक्ष्मी यांचं हे ऐतिहासिक व्याडमधलं मंदिर, त्यात हा फोटो आहे आणि तो खूप सुंदर असा त्यांनी काढून ठेवला आहे। मी म्हटलं गुरुजींना, मग गुरुजी म्हणाले की सकाळी जेव्हा त्यांची शृंगार पूजा होईल त्यावेळेस वस्त्र हे केले जातात, बदलले जातात, पण त्याचा एक फोटो आहे। मग तो मी फोटो म्हटलं तो दाखवा, तर ते हा फोटो आहे अगदी सुंदर असा। छान ना, नमस्कार करा। तर आपण भगवान विष्णू लक्ष्मींचे दर्शन घेतले। या देवालयाचे पुजारी माझ्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार सर, तुमचं नाव सांगा ना। काशीनाथ राजाराम सपकाळ। गुरुजी, मला एक तर हे मंदिर किती जुनं आहे ते सांगा ना। मंदिर लय पुरातन आहे ना, जुनं। हां, पंचक्रोशीत असं मंदिर कुठेच नाही असं तुम्ही मला सांगत होता। या भागात फक्त लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे, इथेच आहे याच ठिकाणी। जवळपास मंदिर लक्ष्मीनारायणाचं कुठेच नाही। बरोबर। गुरुजी, इथे काय काय उत्सव साजरे केले जातात सांगा ना। तर वर्धापन दिनाच्या निमित्तानं भागवत सप्ताह होतोय। आषाढीला अभिषेक होतोय देवाचा, कार्तिकेला अभिषेक होतोय, पुन्हा एकादशी साजऱ्या केल्या जातात। अच्छा, हे सगळे उत्सव दर एकादशीला भजन होतोय मंदिरात।
दररोज हरिपाठ होते. आता हरिपाठाचा टाइम झाल्याच रोज पोथी भागवत वाचल्या रोज. इथे रेणुका मातेचंही मंदिर, माऊलीचं मंदिर आहे. पुन्हा माऊलीची पोथी चालू आहे मंदिरात. अच्छा. रात्री 8 ते 9 1 घंटा रोज ज्ञानेश्वरीची पोथी चालू आहे. चल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर आता मी निघणार आणि भरपूर पाऊस सुरू झाला आहे. सगळे गावकरी आहेत आणि व्याडचे आहेत है ना. व्याड नगरीचे गावकरी. हे बघा पाऊस सुरू झाला या. थोडं थांबूया. हे कावड यात्रेत वापरतात ना सगळे. छान असा परिसर आहे देवस्थानाचा. आता एवढा पाऊस पडतोय ना की वनायसे मला इकडेच थांबावं लागला, कारण आता पाऊस थांबल्यानंतरच मला निघता येईल व्याडमधून. पण आता सुंदर अशी आरती होणार आहे. भगवान विष्णूंची पूजा. कळले आत्मसाधन अनेक पुरुषांचे सांगावे. तू न सापशी योगाविन नाही संदेह प्रमाण. अरे अविना स्वरूप निर्वाण ते मग सांग देवा. देव म्हणे भक्तराया माझ्या अनंत माया. तू त्या सुचिता धनदया न कळे स्वरूप माझे. माझी माया निवास जाण द्वादश सूर्याचे प्रकाशन. दर्शन आहे माझा छोटासा मित्र इथला. दर्शन ॲक्च्युली तो बाहेरची पूजा करत होता ना, सगळ्या सांज पूजा म्हणतात त्याला, ते तो करत होता छानपैकी. तर आपण भगवान विष्णू लक्ष्मींना फुलं वाहूयात. सुंदर अशी आरती सांज पूजा. तर मला खात्री आहे माझं हे भगवान विष्णू दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. कधी व्याडमध्ये आलात तर या ठिकाणी नक्की हे स्थान नक्की पहा. आणि व्याडमध्ये जे ऐतिहासिक मंदिर आहे त्या सगळ्या ठिकाणी जा, ते सगळं पहा. खरं तर ह्या आपल्याच जागा आहे आणि आपल्याला आपण हे पाहायला हवं, आपण याबद्दल बोलायला हवं, तेव्हा कुठे सगळ्यांना माहिती होईल. मला खात्री आहे माझं हे दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असेल. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर.